त्याच्यामुळे गोलंदाजांवर संपूर्ण दारोमदार या मॅच मध्ये दोन्हीही संघाकडून असेल. तरी देखील टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय तो घेतलाय, तो सर्वानुमते घेतलाय आणि आता तो सार्थ ठरवणं गरजेचं आहे. शौर्य 11 नावडे या टीमला, या टीमचे संघमालक प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रशांतजी खाणावकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरणजी शेळके यांचा संघ आहे. शिवन्ना 11 आदई, कर्णधार अक्षय पवार, आयकॉन खेळाडू दिनू कांबळे, प्रशांत खाणावकर. शौर्य 11 नावडे संघाचे संघमालक, कर्णधार साहिल खाणावकर आणि आयकॉन खेळाडू निखिल जाधव आहे या सामन्यामध्ये. आणि याच्यानंतर होणारा सामना युवी स्पोर्ट्स अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेण. अलिबाग विरुद्ध पेण या दोन टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीमने रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच मध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये. निखिल सध्या मैदानामध्ये बॉलची तपासणी करतोय. किती बाउन्स आहे, कशी फटकेबाजी होऊ शकते, किती बॉल दूरवर जाऊ शकतो आणि पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. चला सामना सुरू करा. स्वस्तिक मात्र पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. स्वस्तिक नावही चांगलं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे स्वस्तिकाला. आणि आता तो बॉलिंग करताना दिसेल, कारण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण स्वस्तिकाने करतो आणि इथे शुभकार्य गोलंदाजीमध्ये त्याला करावं लागेल. अंपायरचा सिग्नल येतोय, मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल. सलामीची जोडी मनीष शर्मा आणि दुसऱ्या बाजूला निखिल जाधव सध्या मैदानामध्ये आहेत. विजय शेठ खानावकर सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत आणि मनीष शर्मा एक आख्यायिका राहिली आहे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली म्हटल्यानंतर. कित्येक वर्ष हा खेळाडू खेळलाय त्या टीम मध्ये. पहिलाच बॉल थोडासा बॅटच्या वर लागलाय, पॉइंट मध्ये बॉल निघतोय कव्हर पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुषार उर्फ मनीष शर्मा करेल का? शेवटी त्याला थांबवलं. एक सिंगल मिळते, खातं उघडलंय. भरपूर वर्षाची ती आख्यायिका रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीची. कळंबोली प्रीमियर लीग असेल किंवा ते ग्राउंड असेल, ग्राउंडच्या अवतीभोवती लावलेली ती वृक्षारोपण आणि त्यातल्या त्यात एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख, क्रिकेटवर प्रचंड प्रेम आणि त्यांच्याच बाजूला आकाश तारेकर आपल्याला पाहायला मिळतो. हाही खेळाडू अनेक वर्ष रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. असं रॉयल व्यक्तिमत्व सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आपलं स्वागत आहे. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 1. पहिले षटक सुरू आहे. स्वस्तिक मात्रे गोलंदाजी करतोय आणि समोर फलंदाजीसाठी निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय. एक शतक देखील या हंगामात रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये त्याने ठोकलंय. मानकोलीच्या क्रीडांगणावर चौथा हिरवा क्रिकेट ग्राउंड मानकोली येते. त्याच्या बॅटमधून ते मान्सून सुपर सिरीज मध्ये दमदार असं शतक आलं होतं आणि तो खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. भन्नाट बॅटिंग त्याने बँड्रामध्ये देखील केली कोलगेट ग्राउंडवर. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि या बॉलवर येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या रायगड प्रीमियर लीग मध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ पारगाव 24 लाईव्ह इव्हेंट्स जनुमान दापोली स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपर जीवदानी बामणडोंगरी आयोजित ही स्पर्धा आहे. विशाल जेतेकर, तेजस मात्रे, संदेश पाटील, आकाश तारेकर, सुमित ढोंगळे, प्रफुल्ल पाटील आणि त्याचबरोबर आदर्श परिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली गेली आहे. निखिलच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. 6 धावा येत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 7. स्कोरर म्हणून कांचन पालकर म्हणजेच स्कोरिंगचा बाहुबली आपल्याबरोबर आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कांचनने अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली स्कोरिंग केली आहे. याही स्पर्धेमध्ये सातत्याने या 8 दिवसामध्ये त्यांच्या लेखणीतून ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली गेली. असे कांचन पालकर सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सामाजिक कार्यकर्ते म्हणून थोडीशी ओळख आहे, परंतु दुसऱ्या बाजूला क्रिकेटवर तेवढंच त्यांचं प्रेम आहे. 7 धावा फलकावर.
स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला वसलेलं हे क्रीडांगण जिथे रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा रंगते आहे. षटक क्रमांक पहिलं स्वस्तिकचं निखिलच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. परत एक वेळा ऑन साइडला टर्न केलाय. बॉल फाईन लेग मधून निघतोय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. लॉंग लेगला येतील तोपर्यंत एक धाव मिळते. खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 8. पवन केनेच्या जागेवर रिप्लेसमेंट म्हणून निखिल या टीम मध्ये समाविष्ट झाला. कारण पवन केनेची त्या दिवशी मॅच होती भिवंडी मध्ये आणि पवन केने त्याच्यानंतर दुसऱ्या टीम मध्ये देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु निखिलने गाजवलंय. ही स्पर्धा गाजवली आहे. कधी कधी रिप्लेसमेंट मधून आलेले खेळाडू देखील महत्वाची भूमिका पार पाडून देतात त्या संघ मालकांसाठी. निखिलने देखील अर्धशतक ठोकलं त्या स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर होता. चांगला स्क्वेअर कट इथे पाहायला मिळतोय. टिपिकल अंदाज. मन्नीचा बॉलला पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून दिली. या स्क्वेअर कटने धावा मिळतील 4. येतोय चौकार. खडक 4 इथे पाहायला मिळत आहेत. चांगला फटका बॅकफुटला जात असताना काय नेत्रदीपक स्क्वेअर कट होता. दिलखुश. फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दरम्यान फिल्डिंग होते तोपर्यंत एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड मध्ये धावसंख्या वाढते. धावा झाल्या 13. बिनबाद 13 अशी सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते. शौर्य 11 नावडे या टीमची. टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय. अजूनही तो विश्वास दाखवलाय मन्नी यांच्यावर. तुषार शर्मा निखिल जाधव एक पार्टनरशिप बिल्ड होत असताना दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. खोऱ्याने धावा करण्यासाठी जाणले जातात. स्वस्तिकचं पहिलं षटक. स्वस्तिकचा फुल टॉस आणि यावेळेला बॉलला उडवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. जाईल 6 धावांसाठी षटकार. आणि आता पंच कदाचित तिसऱ्या पंचांची मदत इथे घेत आहेत का? येस, तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे ऑनफिल्ड अंपायर कडून. बीमर चेक केला जाईल. बॉल म्हणजेच 7 धावा मिळतील आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. चूक केली आहे गोलंदाजाने. साइड अँगल व्ह्यू 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कमरेपेक्षा जास्त उंचीने जर बॉल तुम्ही हाताळला तर बीमर इथे घोषित केला जाईल आणि तेच इथे केले पंचांनी. हा फ्रंट व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर 6 कॅमेरा अंतर्गत ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. तेवढंच चांगलं ऑपरेटिंग इथे पाहायला मिळतंय. विवेक पाटील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जात असताना चांगला पंच अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. पहिलं षटक संपलंय. 24 धावा स्वस्तिकने खर्च केल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट. पहिल्याच ओव्हरमध्ये तो चौकार षटकारांचा साज. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहे 24 आणि त्याचमुळे टीम मीटिंग बोलवली गेली आहे शिवन्या 11 आदई कडून. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावांचा तो विस्फोट पाहायला मिळाला. चौफेर फटकेबाजी सुरू झाली. मन्नीचा स्क्वेअर कट लाजवाब होता. निखिलने उडवलेला षटकार चांगला होता. सुरुवात षटकाराने झाली होती आणि या ओव्हरमध्ये 24 धावा खर्च केल्या स्वस्तिकने. चला जास्त वेळ घेऊ नका. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा कारण आपल्याला 6 मॅचेस आज कव्हर करायचे आहेत आणि सगळे सामने 6 षटकांचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्या खेळाडूंनी नक्कीच सहकार्य करायचं. ही आपली स्पर्धा आहे. आपल्या फॅमिलीची स्पर्धा आहे. आदर्श स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा आहे. तुम्ही पाहता RPL 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पर्व पहिलं.
या टीम मध्ये प्रसन्न पाटील देखील होता शिवन्य 11 आदई मध्ये, परंतु इंजुरीमुळे तो आज या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण शेवटी वेगवान बॉलर आणि त्याच्या पाचवीला पुजलेले असतात त्यांच्या इंजुरीज, आणि वर्कलोड मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील भेडसावतोय. आणि त्याचंच कारण आपण पाहिलं, जसप्रीत बुमराहला देखील आपण कित्येक वेळा विश्रांती देतो. 24 धावा फलकावर लागल्या. 24 सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी करण घनसोलकर. पहिलाच बॉल चांगला फिरवलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि इथे दुसरा प्रयत्न आणि अप्रतिम झेल, सूर मारला आणि चांगला झेल तिथे टिपलाय. प्रशांत कांबळी तिथे होता आणि एक चांगला झेल संपन्न होत असताना फलंदाज बाद. अप्रतिम झेल, स्वीपचा अंदाज होता. डीप मध्ये प्रशांत कांबळी तयार होता आणि पहा सूर त्याने मारला शेवटच्या क्षणाला. बॉडीचा बॅलन्स कुठेतरी डामाडोल होता आणि अशा परिस्थितीमध्ये सूर मारावा लागला प्रशांतला. आणि प्रशांत असं वाटत होतं की प्रशांत महासागरामध्येच डुबकी मारतोय. एक चांगला झेल त्याने टिपला आणि अखेर फलंदाज बाद होतोय. तुषार परतलाय, मोठी विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर गोलंदाज करण घनसोलकरच्या खात्यामध्ये. कारण घनसोलकर हा फिरकीचा जादूगर आहे, दोन्ही बाजूला बॉल वळवण्यासाठी पटाईत आहे. आणि मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे जशी कोरडी खेळपट्टी मिळेल तसा बॉलरचा दबदबा सुरू राहील. या खेळपट्टीवर बॉल वळू शकतो, फक्त तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे. एक फ्लाय स्लिप ठेवली आहे, बस याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. ऑन साईडला बरोबर आडव्या बॅटने पुल केलाय, सिंगल तिथे मिळताना दिसेल. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर जात होता लेफ्ट हँडेड बॅटर पासून, म्हणजेच पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. एक सिंगल येते, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. मजा येईल आता या मॅच मध्ये, कारण बॉल फिरेल. फिरकीपटू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही बॉल वळवू शकता, धावा थांबवू शकता, तो प्रयत्न करता येईल. तो सुरू झाला या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 24, या ओव्हरमध्ये फक्त 1. 2 बॉलचा खेळ संपलाय. परंतु निखिल जाधवला शांत ठेवता येईल का? ऑलमोस्ट 425चा बॅटिंग स्ट्राईक रेट, 4 बॉलमध्ये 17 धावांची खेळी त्याने साकारली आहे. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. फिरवलाय बॉल, फ्लाय स्लिप मध्ये थोडासा पुढे पडेल. नक्कीच कदाचित फ्लाईट देत असताना लेग ब्रेक टाकला असं दिसतंय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या पद्धतीने हा गोलंदाज बॉल फिरवतो, बरोबर टिचकी, लेग ब्रेक पडल्यानंतर स्लाइटली बाहेर आणि सरळ विकेट किपरच्या डोक्यावरून. आता निखिल थोडासा थांबलाय, तोही सांगतोय बॉलरला रोको जरा, सबर करो. 3 बॉलचा खेळ संपलाय. 25, लॉस ऑफ 1 विकेट. परत एक वेळा बॉल समोरून फिरवण्याचा प्रयत्न, जास्त वळलाय असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल येतोय, हा वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, वाईट सह धावा वाढताना दिसतात. धावा झाल्या 26. आता दिसेल बोटांची जादू. करण बॉलला कोरडा करतोय, आपल्या टी शर्टला तो बॉल पुसतोय. कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेवढा कोरडा बॉल त्याच्या हातात मिळेल तेवढा बॉल तो वळवू शकतो. तो प्रयत्न त्याचा सुरू आहे. यॉर्करचा प्रयत्न, इथे मात्र विकेट कीपर बीट झालाय. सरळ चाललाय बॉल, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसतील 4. येतोय चौकार. प्रयत्न होता, थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे थोडासा यॉर्कर लेनवर बॉल जाऊन डिलिव्हर झाला. विकेट कीपर बीट झाला थर्ड मॅनला. 4 धावा येतात. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक. आता फिरवलाय बॉल, थोडासा मागून, लेग ब्रेक, जास्त बाहेर निघालाय. 55चा इशारा, वाईड बॉल. लेग स्पिन, टॉप स्पिन होतो त्याचा. आणि पहा बॉल किती गिरकी घेतोय, बॉल चांगलाच वळवतोय. परत एक वेळा बॉल कोरडा करून तयार आहे करण घनसोलकर.
परत एक वेळेला मागून फिरवण्याचा प्रयत्न, हाई बॉल वाईड असेल, जास्त बाहेर टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसतात. धावा झाल्यात 32-32. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना विकेटचा शोध सुरू आहे शिवन्या 11 आदईकडून. हा बॉल चांगला फिरवलाय, थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून एक धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न कट केलाय, दुसरा धावेचे प्रयत्न यशस्वी होत असताना पाहायला मिळेल. प्रशांत होता तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 34-34. 17ची सरासरी गाठण्यामध्ये यश आलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. तुम्ही पाहताय आदर्श स्पोर्ट्स फॅमिली आयोजित रायगड प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट लीग रबल बॉल क्रिकेटची आणखीन एक मोठी स्पर्धा. शेवटचा बॉल फुलर लेनचा होता, सिंगल साठी नक्की जाण्याचा प्रयत्न आहे, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न परत होईल आणि दुसरी धाव देखील इथे मिळताना दिसेल. कवच मधून फिल्डर येतील. अखेर हे षटक इथे संपलंय. 36 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18ची सरासरी. शौर्य 11 नावडे टीमच्या खात्यामध्ये धावा आहे 36ला 1. आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. यानंतर होणारा सामना युवी स्पोर्ट्स अलिबाग आणि स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचे. नेक्स्ट मॅच नंबर 4 तुमच्या भेटीला येते आणि त्यानंतर मॅच नंबर 5 आर्यन स्पोर्ट्स शिरले आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय धोंडू शेठ वास्कर धुतुम कुंडेबाळ हा संघ. आणि त्यानंतरच्या सामन्यामध्ये 6 मॅच मध्ये वीर मराठा जोए पेन विरुद्ध श्रीजय 11 केपीसी इनामपुरी अशा लढती आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चेहरे लक्षात ठेवा जे स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण मडवी, अमित नाईक, त्यानंतर विश्वजित ठाकूर आणि योगेश पवार यांच्या दरम्यान होईल एक मोठा वार. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे 36-36. वारा प्रचंड वेगाने वाहतोय. अशा परिस्थितीमध्ये बॉल वळवणं हे कसं पाहिजे तुमच्याकडे. मागचं षटक चांगलं टाकलं मी म्हणेन, त्यातल्या त्यात 12 धावा खर्च केल्या करण घनसोलकरने. त्यामुळे एक षटक त्याचं अजूनही बंद या स्पर्धेमध्ये. आणि आता या ओव्हरमध्ये अक्षय पवार गोलंदाजीसाठी आलाय. येल्लो बॉल त्याच्या हातामध्ये म्हणजे सीम बॉल ओव्हर. पहिलाच बॉल पुल केलाय, कडक फटकाय, बेधडक फटकाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि ओहो काय प्रयत्न त्याने केलाय. बारक्या कांबळे शेवटच्या क्षणाला बरोबर अंदाज त्याने लावला आणि अंदाज लावत असताना घेतलेली ती उडी नक्कीच मोठी उडी होती. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता आणि बारक्या कांबळे पाठ डीप मध्ये, दोन्ही पाय हवेत आणि त्याच्यानंतर बॉलला आतमध्ये ढकललं. तर खासियत आहे खेळाडूची. तरी देखील अंपायर सांगतात एक वेळा टीम अंपायरची मदत घेण्यात आली आहे, बाउंड्री चेक केली जाईल. सेफ आहेत. धावा वाचवलेल्या आहेत 5 आपल्या टीमसाठी बारक्या कांबळेने. आणि नक्कीच हा प्रयत्न पहा, बाउंड्री लाईनच्या आतमधून त्याने ती जंप घेतली. नियम आता बदललेले आहेत आयसीसीच्या माध्यमातून. यावेळेला बॅकफुटला जात असताना पंच, कडक पंच आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी कव्हर्स बाउंड्री लाईनला फोडणारा षटकार. कडक फटका बॅकफुटला जात असताना काय देखना पंच सजवलाय. 6 धावा येत आहेत. निखिल जाधव अनस्टॉपेबल राहिलाय. निखिल जाधव भन्नाट फॉर्म मध्ये, मी मगाशी देखील उल्लेख केलाय.
रिप्लेसमेंट म्हणून पवन केनेच्या जागेवर या स्पर्धेमध्ये या टीममध्ये तो समाविष्ट करण्यात आला आणि मग काय तो थांबत नाहीये. बॉल जास्त उंच गेलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि याला म्हटलं जातं कॉमेंटेटर कर्स. आणि शेवटी निखिलची खेळी संपली आहे. दुसरा धक्का दिलाय या ओव्हरमध्ये. अक्षय पवारला मिळालं यश. निखिल आउट. महापुरुषांची युगपुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवर विकेट आली आहे. रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये जर विकेट तुम्ही घेतल्या तर तो दबाव साहिल यांच्या टीमवर येईल. साहिल खानावरने टॉस जिंकला, कॅप्टनने सांगितलं आम्ही बॅटिंग करणार आणि सध्या आपण पाहतोय दुसरा धक्का दिलाय. अक्षय पवारला यश मिळालंय आणि सीन बॉलचं हे षटक तो हाताळतो आणि अशा परिस्थितीमध्ये